परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, मला काही उणे पडणार नाही. स्तोत्रग्रंथ 23 वचन 1 मध्ये आम्ही वाचतो. खरंच प्रिय बंधू आणि भगिनींनो, परमेश्वर आमचा मेंढपाळ आहे. प्रभू येशू योहानाचे शुभवर्तमान अध्याय 10 वचन 11 मध्ये स्पष्टपणे म्हणत आहे, मीच उत्तम मेंढपाळ आहे. मीच उत्तम मेंढपाळ आहे म्हणून प्रभू म्हणत आहे. हे मेंढपाळाची उपमा स्वतःला परमेश्वर देत आहे, प्रभू येशू देत आहे. याचा अर्थ काय आपण समजण्याचा प्रयत्न करूया प्रिय बंधू आणि भगिनींनो. मेंढपाळ हा आपल्या मेंढराची राखण करते. आपल्या मेंढरासाठी दिवसभर त्याच्या मागं असतो तो. उन्हामध्ये, जंगलामध्ये, निर्जन प्रदेशामध्ये आणि त्यांना चारा देण्यासाठी, त्यांना गवत देण्यासाठी, त्यांचं पोट भरण्यासाठी, त्यांना चांगल्या चांगल्या ठिकाणी नेऊन त्याला चारण्याचा प्रयत्न करतो. त्याला संत पाण्यावर म्हणजे एकदम निर्मळ झऱ्यावर नेऊन त्याला पाणी पाजतो आणि शेवटपर्यंत त्याच्यासोबत राहतो. आणि जर काही लांडगा आला किंवा काही कोणती जनावर त्यांना अटॅक करण्यासाठी, त्यांच्यावर हल्ला करण्यासाठी येतात, तेव्हा स्वतः मेंढपाळ आपला जीव धोक्यात टाकून त्या मेंढरांना वाचवतो. प्रभू म्हणत आहे, मेंढरांसाठी मी प्राण देईल. उत्तम मेंढपाळ आपल्या मेंढरांसाठी प्राण देतो. येशूनं स्वतःला मेंढपाळ म्हटलेला आहे. जो रात्रंदिवस कष्ट दुःख सहन करून, अडचण सहन करून जो मेंढपाळ आपल्या मेंढराची राखण करतो, त्याची उपमा स्वतः प्रभूने दिलेला आहे. आणि म्हणून प्रभू स्वतः आम्हाला वाचवण्यासाठी तो क्रूसावर मरण पावला. खरोखर प्रभू आमचा उत्तम मेंढपाळ आहे. परमेश्वर आमचा मेंढपाळ आहे. आम्हाला काही कमी पडणार नाही. विश्वास ठेवूया बंधू आणि भगिनींनो. हे वचन आपल्या जीवनामध्ये अनुभवण्यासाठी प्रयत्न करूया. विश्वास ठेवूया की परमेश्वर आहे माझा मेंढपाळ. तो मला कधीही संकट टाकणार नाही, कधीही संकटामध्ये टाकणार नाही, कधीही दुःखात टाकणार नाही. त्या दुःखातून मला वाचवणार. जो त्याच्यावर विश्वास ठेवतो, अंतःकरणाने विश्वास ठेवतो. आणि म्हणून प्रिय बंधू आणि भगिनींनो, हे वचन आपण नित्य म्हणत राहूया. कधीही सकाळी, दुपारी, संध्याकाळी, जेव्हा आम्ही काम करताना किंवा कुठे जाताना, परमेश्वर माझा मेंढपाळ आहे. जेव्हा एखाद्या वेळेस आम्हाला असं वाटलं का आम्ही दुःखात येत आहोत, तेव्हा आपण असं आपल्या मुखाने आपण व्यक्त करूया, परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, मला काही उणे पडणार नाही. कोणते संकट असो, दुःख असो, बिमारी असो, आजार असो, शैतान असो, परमेश्वर आम्हाला वाचवणार.